राष्ट्रवादी ॲट 22 असं म्हणायचं कारण असं आहे, कारण आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. 22 वर्ष महाराष्ट्रातल्या या प्रमुख पक्षाला पूर्ण झालेली आहेत आणि आज हा पक्ष 23व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. इतकी मोठी प्रदीर्घ परंपरा, या प्रदीर्घ परंपरेमध्ये या पक्षानं अनेक काळ राज्यामध्ये सुद्धा आणि केंद्रामध्ये सुद्धा सत्तेत सहभागी झाले, महत्त्वाची पदं भूषवली. महाराष्ट्राच्या विविध योजनांमध्ये, कामांमध्ये, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनेक वाटचालींमध्ये या पक्षाचा वाटा राहिला. या 22 वर्षांची या पक्षाची नेमकी वाटचाल कशी राहिली? काय कमावलं, काय गमावलं आणि आता पुढे वाटचाल करताना जी राजकीयदृष्ट्या काहीशी वेगळी वाट गेल्या 1.5 वर्षापासून या पक्षानं चोखंदळली आहे. हे करत असताना आता पुढची आव्हानं काय असतील? या सगळ्याची चर्चा आजच्या दिवसाच्या निमित्तानं करणं हे मला वाटतं जास्त क्रमप्राप्त ठरेल आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. पाटील सर, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत तर आहेच, पण त्या अगोदर तुमचं आणि तुमच्या पक्षाचं खूप खूप अभिनंदन. 22 वर्षाची परंपरा, 22 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पक्षाला धन्यवाद. पाटीलजी, पहिला प्रश्न असा या निमित्तानं विचारावासा वाटतो. 22 वर्ष, इतक्या वर्षांचा पाठीमागे जाऊन जर तुम्ही आढावा घेतलात, मागे वळून पाहिलं, तर अशा कोणत्या गोष्टी ठळकपणे तुमच्या नजरेसमोर येतात की पक्ष म्हणून आपण या गोष्टी करू शकलो याचा आनंद आहे किंवा पक्षाच्या या उपलब्धी आहेत असं तुम्हाला वाटतं? 22 वर्षात पक्ष स्थापन झाल्यावर 1999 साली ताबडतोब पक्ष सत्तेत आला आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या पक्षातल्या मंत्र्यांच्यावर खातं म्हणून पडल्या. आणि त्यावेळी मला आठवतं की सरकारची आर्थिक अवस्था अतिशय संकटाची होती. राज्य आर्थिकदृष्ट्या पुन्हा सक्षम करण्याची जबाबदारी आमच्यावर पडली आणि राज्याचा अर्थमंत्री म्हणून मीच काम करत होतो आणि सगळ्यांनी साथ दिली. विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि आम्ही राज्य दुरुस्त करण्यात यश मिळवलं. आणि त्याचबरोबर राज्यातल्या जलसिंचन योजना, राज्यातल्या ऊर्जा विभागही त्यावेळी संकटात आलेला होता. त्या सर्वांच्या सुधारणा करण्यात फार मोठं योगदान राष्ट्रवादीचं आहे. महाराष्ट्रामध्ये आज जी गेल्या 15 वर्षात म्हणजे 2014 ते 19 हा 5 वर्षाचा काळ सोडला तर त्याच्या आधीच्या 15 वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केलेली आहे त्या प्रगतीमध्ये राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जयंतजी, तुम्ही असं म्हटलात की पक्ष जेव्हापासून तयार झाला तेव्हापासून बराच काळ तो राज्यामध्ये सत्तेत आहे. काँग्रेसच्या बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मात्र राष्ट्रवादीला आतापर्यंत मुख्यमंत्री पद मिळू शकलं नाही याची खंत आहे? असं आहे की राजकीय परिस्थितीप्रमाणे आपल्याला तडजोड करणं आवश्यक होतं. त्यावेळी झाली. एकदाच प्रसंग आला, 72 जागा आमच्या होत्या. त्यावेळी 2004 साली आमचा मुख्यमंत्री संख्येच्या प्रमाणात बघितलं तर झालं असतं, पण तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चर्चेत ते मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देणं आम्ही मान्य केलं आणि त्यामुळं मुख्यमंत्री झाला असता तर परिस्थिती कितीतरी पटीने चांगली झाली असती असं आजही आम्हाला वाटतं. पण ठीक आहे, मागच्या काळात नाही झालं तरी भविष्य काळात पक्षाची ताकद आम्ही वाढवू शकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे. तुमच्या पक्षाचे आत्ताचे असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही दिवसातच गणित राज्यामधली बदलली आणि तुम्ही शिवसेनेबरोबर सत्तेत आलात. या सगळ्याचा पक्षाच्या प्रतिमेवर काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, ज्यावेळी ही घटना झाली त्यावेळी नक्कीच फार मतमतांतर होती आणि प्रतिमेवर काही अंशी परिणाम झाला. पण त्यानंतरच्या काळामध्ये पक्षातले सर्व कार्यकर्ते, नेते पवारसाहेबांच्या मागं ताठपणाने उभे राहिले आणि त्यानंतर अजितदादांसारखे नेते देखील एकत्रितपणाने आज काम करायला लागलेले आहेत. सगळं मागचं झालं गेलं विसरून आम्ही सगळे एका दिलाने आता काम करतोय आणि त्यामुळे त्या काळात
काही महिन्याभरात झालेली घटना होत्या हम्म. त्याच्यावर मात करून आता आम्ही पूर्ण एक जीवाने पक्षात आज काम करतोय. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम पक्षावर झालाय असं मला वाटत नाही. काल जर आपण जी बैठक बघितली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली, तिथे तुमच्या पक्षाचेही नेते होते, पण मुख्यमंत्री मात्र एकटेच जाऊन पंतप्रधानांना भेटले. जवळपास अर्धा तास त्यांची चर्चा झाली. ही जी भेट आहे ती राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही फार आनंदाने घेतली गेली किंवा सहजतेनं घेतली गेली असं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते प्रत्यक्ष राजकीय वर्तुळामध्ये तसं काही दिसत नाहीये. नाही, असं आहे की तिन्ही पक्ष काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते तिन्ही एकत्रित गेले. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. महाराष्ट्र पुढचं मराठा आरक्षण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आता तयार झाला आहे. यासारखे सगळे विषय त्या ठिकाणी त्यांना कल्पना दिली. महाराष्ट्राची मागणी त्यांच्याकडे मांडली. व्यक्तिगत भेटीत काही चर्चा झाली कळलं का? नाही, व्यक्तिगत भेटीत त्यांनी एकमेकाच्या व्यक्तिगत चर्चाच करणं अपेक्षित आहे. त्या व्यक्तिगत भेटीत काय ते बोलले हे त्यांनी बाहेर सांगणं अपेक्षितही नाही आहे. त्यामुळे त्यांची भेट चांगली होणं हे आम्हाला आनंदाचं आहे की अधिक शरद पवार साहेबही जाऊन नरेंद्र मोदी साहेबांना भेटतात. त्यामुळे अशा भेटी होत राहतात. आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली आहे ती सकारात्मक घेणं आवश्यक आहे. आणि मला खात्री आहे की त्यातून दोघांच्या मनात महाराष्ट्राला मदत करण्याच्या संदर्भातले विषय अधिक चांगल्या पद्धतीनं पुढं चालतील असा मला विश्वास आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये ज्वलंत बनलेला आहे. राष्ट्रवादी हा पक्ष प्रामुख्यानं मराठ्यांचा प्रश्न म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो, पण तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा मराठा समुदायानं या पक्षाला आपला पक्ष असं मानलं नाही, असं चित्र राज्यामध्ये निर्माण झालं. काय कारण वाटतात तुम्हाला यामागची? नाही, कुठे असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं 2014 साली सरकार होतं. त्यावेळी आरक्षणाचा निर्णय झाला. हायकोर्टात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला नाही. काही प्रश्न त्यातनं तयार झाले. आता हे झाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये आपण जाऊन केंद्र सरकारमध्ये लोकसभेच्या स्तरावर प्रयत्न करणं आवश्यक आहे. ज्याच्यासाठी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, अशोकरावजी चव्हाण, उद्धवजी ठाकरे हे तिघं मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं तेच प्रमुख कारण होतं. आणि त्यामुळं ही लढाई, हा संघर्ष, हा मागणीचा आग्रह आता लोकसभेत धरला पाहिजे. त्यामुळं त्या बाबतीत ज्या स्तरावर जे केलं पाहिजे तेच आपण केलं पाहिजे. आणि तीच आमची राष्ट्रवादीची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल आमचा आग्रह आहे, दुमत कधीच नव्हतं. आता यानंतर पक्षासमोरची काय आव्हानं तुम्हाला दिसतायत येत्या काळामध्ये? मला 2024च्या विधानसभेपर्यंत आमच्या पक्षाची शक्ती कशी वाढेल, आम्हाला ज्या मर्यादित जागेत लढता येतं तिथं आमचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, आमचे महाराष्ट्रातले जे जनहिताचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचा पहिला पुढाकार असणं आवश्यक आहे. त्यासाठी पक्ष सर्व जिल्ह्यांमध्ये अधिक कार्यक्षम कसा होईल आणि सर्व बाबतीत आमचा पक्ष सर्वोत्तम कसा होईल हे बघण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ते एक आव्हान आहे, हे सोपं काम नाही. आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही ताकदीनं काम करायचा प्रयत्न करतोय. शरद पवार यांच्या मागोमाग तुमचे पक्षातले नेते कोण असतील? अजित पवार की सुप्रिया सुळे? असं आहे की शरद पवार साहेब हे एकमेव आमचे नेते आहेत आणि आम्ही सगळे एकदिलाने काम करतोय. त्यामुळं असं नंबरिंग करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आम्ही एक दिलाने आमचा पक्ष वाढवण्यासाठी काम करतोय. आत्ताचा काळ, ज्या काळामध्ये तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, तो पक्षासाठी एक चॅलेंजिंग, आव्हानात्मक काळ मानला जातोय. तर या सगळ्या काळामध्ये तुम्ही केलेल्या कोणत्या कामाचं तुम्हाला समाधान वाटतंय आणि कोणतं काम असं आहे की जे आपल्याकडनं होऊ शकलं नाही याची खंत वाटते? पक्षामध्ये अकाउंटेबिलिटी निर्माण करण्याचा काही अंशी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याची फळं लॉंग टर्म आमच्या पक्षाला भविष्यकाळात मिळतील.
काम करण्याच्या थोड्याशा पद्धती अधिक वेगळ्या बनवण्याचं काम आम्ही करतोय पक्षात. पक्षाच्या अंतर्गत जे आमचे फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, सेल्स आहेत, त्यांना अधिक ॲक्टिव्ह करण्याचं काम मागच्या कोरोनाच्या काळात विशेषतः आम्ही सगळ्यांनी केलं आणि त्यामध्ये पक्ष तळागाळापर्यंत रुजवण्यासाठी प्रत्येक तालुक्यापर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याची फळं हळूहळू शेवटी पक्षाची फळं हळूहळूच समोर येतील. जेव्हा निवडणूक येईल त्याचवेळी त्याचं म्हणजे त्याची परीक्षा होते. मध्ये एक विदर्भातून खानदेशपर्यंत सगळा दौरा केला त्यावेळी एक अनुभवायला मिळालं की प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक मतदारसंघात शरद पवार साहेबांना मानणारा, राष्ट्रवादीला मानणारा कार्यकर्ता आहे आणि तो अतिशय उत्साहाने प्रतिकूल परिस्थितीत देखील टिकून राहिला. त्याला बरोबर घेणं ही आमची जबाबदारी आहे. आता थोड्याच दिवसात मी मराठवाड्यातला प्रत्येक मतदारसंघातला दौरा हे लॉकडाऊनच्या नंतर ताबडतोबीनं या कोरोनाची भीती कमी झाली की सुरू करणार आहे आणि कोकणाचाही दौरा करणार आहे. नाशिक, नगर सर्व ठिकाणी जायचं काम आम्ही आता थोड्या दिवसात लॉकडाऊनसाठी संपण्याचीच वाट आम्ही बघतोय. आता मागच्या झालेल्या काही निवडणुकांमध्ये तुमचं एक वाक्य खूप फेमस झालं होतं, टप्प्यात आलं की मी करेक्ट कार्यक्रम करतो. आता या पुढच्या निवडणुकांमध्ये करेक्ट कार्यक्रम कोणाचा असेल? नाही, आता त्यावेळी बघू. आता आज चर्चा त्याची करणं योग्य नाही. आपण योग्य वेळी तुम्हाला माहिती देईन मी. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी यशस्वी व्हावी हाच आमचा प्रयत्न असेल. एक प्रश्न मग आता त्याला जोडून विचारते. चंद्रकांत दादांबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे तुमचा हा डायलॉग आणि चंद्रकांत दादा याचा संबंध जोडून मी विचारते. नाही, चंद्रकांत दादांच्याबद्दल मला विलक्षण असा आदर आहे, आपुलकी आहे. आमच्या भागातले ते कोल्हापूरचे आहेत म्हणून मला फार जिव्हाळ्याची आपुलकी वाटते आणि ते आम्हाला सगळ्यांना कोल्हापूर, सांगलीकरांना सोडून पुण्याला गेले याचा मनात थोडासा राग देखील आहे की त्यांनी कोल्हापूरला न थांबता पुण्याला जाणं हे काही पुणेकरांनाही आवडलेलं नाही, कोल्हापूरकरांना तर नाहीच नाही. त्यामुळं चंद्रकांत दादा यांच्याबद्दल मला व्यक्तिगत संबंध माझे फार चांगले आहेत. त्यामुळं मी काही त्यांच्याविषयी टीका टिप्पणी करणार नाही. पण त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं आणि त्यामुळं चंद्रकांत दादा त्यांचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करतायत. प्रत्येक वेळेला ते सांगत असतात की रात्री परवा मी असं ऐकलं की ते झोपेत देखील सरकार बदलेल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं ते असं सतत सांगत असतात कारण त्यांच्या पक्षात कार्यकर्ते टिकले पाहिजेत म्हणून ते असं सांगणं स्वाभाविक आहे. मी त्यांना दोष देत नाही, परिस्थितीला दोष देतो की त्यांच्याबरोबरचे जे राष्ट्रवादीकडून तिकडं गेलेले, काँग्रेसमधून तिकडं गेलेले, हे धीर धरणं आवश्यक आहे ह्या लोकांनी. म्हणून ते सांगत असतात की 15 दिवसाने सरकार येते, महिन्याने. आता 1.5 वर्ष झालं या घोषणा ते सतत करतायत की आमचं सरकार येणार आहे. त्यामुळे 1.5 वर्षाचा हा त्यांचा स्वप्न बघण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, तर मला असं वाटतं की विरोधी पक्ष म्हणून त्यांनी जर काम केलं तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं प्रभावी कामगिरी करू शकतील. लक्ष इकडेही नाही आणि इकडेही नाही असं व्हायला लागले आणि त्यामुळे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम जर झालं तर कदाचित सरकारच्याही त्रुटी, सरकारच्याही चुका ते निदर्शनाला आणू शकतात आणि त्यातनं एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं नावलौकिकी वाढेल. त्यामुळे एक पूर्ण विरोधी पक्ष म्हणून आपल्याला बसायचं आहे ही धारणा त्यांनी आपली आता पक्की केली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुम्हाला चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बराच जिव्हाळा दिसतोय, पण म्हणून सांगली महानगरपालिकेमध्ये करेक्ट कार्यक्रम? नाही, आता त्याचा आणि सांगली शहरातल्या नागरिकांनाही माहिती आहे. मी त्यावेळी सांगितलं की याच्यात ज्या भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक माझे संबंधित आहेत, पूर्वी एक निवडणूक त्या सगळ्यांना घेऊन मी लढवलेली होती. त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत माझे. आज भारतीय जनता पक्षात असणारे पण पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीत असणारे
अनेक नगरसेवक आहेत. त्या सर्वांनी मिळून ठरवलं आणि त्यांना भारतीय जनता पक्षात जे चाललेलं होतं ते मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी वेगळा विचार केलेला आहे असं मला दिसतंय. त्यात काही वेगळं मी काही केलं नाही किंवा दादांना दुखवावं असं मी काही केलेलं नाही. पण ते दादा तुमच्या दादांना मात्र सतत दुखावत असतात. ते काय फार मनावर घ्यायचं नाही. चंद्रकांत दादा ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते त्या संबंधात म्हणजे फार आपण त्यांचं ऐकायचं आणि सोडायचं असतं. जास्त त्याच्यावर विचार करायचा नसतो. माझं तुम्हालाही सूचना आहे की फार त्याच्यावर तुम्ही खर्च करत जाऊ नका तुमचा वेळ. जयंतजी, तुम्ही आजच्या दिवसाच्या निमित्तानं एबीपी माझाशी संवाद साधलात. तुमच्या पक्षाच्या एकूण कामगिरीबद्दल चर्चा केली. तुमचे पुढचे भविष्यातले काय मनोदय आहेत तेही स्पष्ट केलेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं तुमच्या पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक एबीपी माझातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.